नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापना तसंच विविध समित्यांवरील आता वर्चस्वाच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि अशामध्येच मुंबई महानगरपालिकेतील महापौर निवड आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई मनपा महापौर निवड फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिवसेनेच्या गटनोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यानं महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात येणार असल्याचं कळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता 31 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते आणि 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारी प्रशासनानं केलेली होती। आता रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती मिळते। दरम्यान गटनोंदणी पूर्ण न झाल्यानं महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्यानं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता या फेब्रुवारीमध्ये मुंबईचा महापौर निवडला जाणार असल्याची माहिती मिळते। कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना उबाठाचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी शिवसेना उबाठानं थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे। कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मोबाईल फोन बंद आहेत, कुटुंबीय आणि पक्षाकडे देखील कोणतीही ठोस माहिती नाही आहे। निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसेनेचे मधुर म्हात्रे, ॲडव्होकेट कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे हे बेपत्ता आहेत आणि नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे। त्यामुळे सीसीटीव्ही कॉल्स डिटेल्स तसंच या सगळ्याची तपासणी करावी अशी मागणी शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी केली आहे। जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं, जनतेशी पण प्रतारणा करणं हे कोणालाच आवडलेलं नाहीये आणि त्यामुळे आज पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि त्याची दखल पोलीस घेतील। त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून त्यांच्या जीवाला धोका आहे का, अपहरण झालंय का, त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही।